दरम्यान आषाढी एकादशी निमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विठुरायाचरणी प्रार्थना केलेली आहे। महाराष्ट्रातील जातीपातीचं विष समूळ नष्ट कर अशी मागणी त्यांनी विठ्ठलाच्या चरणी केली आहे। जातीपातीचं विष नष्ट करण्याची राज ठाकरेंनी प्रार्थना केल्यानंतर आता महाराष्ट्रात काय घडतंय, विठुराया त्यांची प्रार्थना ऐकतो का पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान राज ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत काय म्हटलंय आपण एक नजर टाकूया। दुर्दैवानं गेलं 1 ते 1.5 दशक महाराष्ट्रात जातीपातीचं विष इतकं खोलवर रुजत चाललं आहे की हाच तो का महाराष्ट्र असा प्रश्न पडतो। जेव्हा अगदी 7-8 वर्षाच्या मुलामुलींच्या बोलण्यात जातीपातीचे संदर्भ येतात तेव्हा मात्र भीती वाटते। मुघलांच्या आक्रमणातही टिकलेला, सत्व न गमावलेला, पुढे फोडा आणि राज्य करा या ब्रिटिशांच्या नीतीला पण पुरून उरलेला मराठी समाज अचानक सत्ता आणि पैसा हे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मुठभरांच्या नादी लागून इतका कसा विस्कटत चालला आहे हेच कळत नाही। म्हणूनच आजच्या दिवशी विठ्ठलाच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना आहे, महाराष्ट्रात पसरत चाललेलं हे जातीपातीचं विष समूळ नष्ट कर। दरम्यान राज ठाकरेंच्या या टीकेवर शरद पवारांनी काय प्रतिक्रिया दिली, काय टोला लगावला पाहूया। आजच त्यांच्या वेळेला बोलतात, त्यांचं वैशिष्ट्यच आहे। एक 18 दिवसांनी, महिन्यांनी, 2 महिन्यांनी ते कधी जागे झाले त्याच्यावर साधारणतः ज्याच्या चिफाणी केली त्याचा कागदीचाच वाचक देतात, अशांचं ते चिफणी करतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।